नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदुम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरेदी खत म्हणजे काय, खरेदी खताची काय प्रोसेस असते, त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात, किती खर्च येतो, कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कोणत्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. थोडक्यात काय आपण खरेदी खत हा जो टॉपिक आहे त्याचा पूर्णपणे पोस्टमॉर्टम करूया. पोस्टमॉर्टम इन द सेन्स, जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघितला तर अन्य कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज तुम्हाला भासणार नाही. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हा जो व्हिडिओ आहे खरेदी खत संदर्भात, तो मी 6 स्टेप्समध्ये डिवाइड केलेला आहे. त्याच्यातला पहिला स्टेप आहे इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये खरेदी खत काय असतं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. दुसरा आहे सर्च, तिसरा आहे ड्राफ्टिंग, चौथा आहे डॉक्युमेंट्स, पाचवा म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस, सहावा फेरफार. तर चला सुरू करूया. यातला पहिली स्टेप अशी आहे की इंट्रोडक्शन. खरेदी खत म्हणजे काय? ज्यावेळेस एखादी जमीन, एखादी मालमत्ता जी इममुव्हेबल स्वरूपाची आहे. इममुव्हेबल म्हणजे काय की अशा मालमत्ता ज्या तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही, ज्या पृथ्वीशी अटॅचड असतात किंवा पृथ्वीशी कनेक्टेड असतात. म्हणजे जमीन असू दे, फ्लॅट असू दे, घर असू दे, या सगळ्या गोष्टी इममुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये येतात. तर ज्यावेळेस एखादी इममुव्हेबल प्रॉपर्टी तुम्ही विकत घेणार असता किंवा विकत देणार असता, अशा वेळेस तुम्हाला खरेदी खत ह्या दस्ताला सामोरे जावं लागतं. ज्यावेळेस खरेदी खत तुम्ही करणार असता त्यावेळेस 2 ऍक्ट कायद्यामध्ये असे आहेत ज्या ऍक्टला अनुसरून तुम्हाला खरेदी खत करावा लागतो. त्याच्यामधला पहिला ऍक्ट आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आणि दुसरा ऍक्ट आहे रजिस्ट्रेशन ऍक्ट. तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या सेक्शन 53A मध्ये ॲग्रीमेंट टू सेल आणि सेक्शन 54 मध्ये खरेदी दस्त म्हणजेच सेल डीड. आता शब्दशः बघायला गेलं तर सेल म्हणजे विक्री. सो सेल डीड ह्याचं जर आपण ट्रान्सलेशन करायला गेलो तर त्याचं विक्री खत असा अनुवाद होतो, पण ह्याला कायद्यामध्ये सर्वजण खरेदी खतच म्हणतात. सो सेक्शन 53A मध्ये ॲग्रीमेंट टू सेल म्हणजेच साठे खत किंवा इसार पावती आणि सेक्शन 54 मध्ये खरेदी खत यांचा उल्लेख आहे. आणि इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट जो आहे त्याच्या सेक्शन 17 मध्ये असं सांगितलंय की प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठीचे जे दस्त आहेत, मालकी हक्क ट्रान्सफर करण्यासाठी जे काही दस्तावेज आहेत, ते जे दस्तावेज आहेत ते दस्तावेज सेक्शन 17 नुसार, रजिस्ट्रेशन ऍक्टच्या सेक्शन 17 नुसार ते दस्तावेज सब रजिस्ट्रार ऑफिस म्हणजेच दुय्यम निबंधक कार्यालयात प्रॉपर नोंदणीकृत म्हणजेच रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. आता मालकी हक्क ट्रान्सफर करण्यासाठीचे जे दस्तावेज आहेत त्याच्या संदर्भात मी रिसेंटच आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, काल परवाच अपलोड केला आहे. त्याच्यामध्ये मालकी हक्क ट्रान्सफर करण्याचे 5 दस्तावेज कोणते आहेत ह्या संदर्भात तो व्हिडिओ आहे, तो एकदा तुम्ही चेक करू शकता. मग ह्याच्यामध्ये तुमचं खरेदी खत आलं, हक्क सोडपत्र आलं, बक्षीसपत्र आलं. हे जे दस्तावेज आहेत, हे दस्तावेज काय आहेत? ह्या दस्तावेजांचा वापर करून आपण आपल्याकडचा असलेला मालकी हक्क दुसऱ्याच्या नावाने करतो. म्हणजे हे टायटल ट्रान्सफर करणारे, ओनरशिप ट्रान्सफर करणारे दस्तावेज आहेत. तर हे जे दस्तावेज आहेत ओनरशिप ट्रान्सफर करणारे किंवा टायटल ट्रान्सफर करणारे, हे दस्तावेज मग ते खरेदी खत असू दे, हक्क सोडपत्र असू दे, बक्षीसपत्र असू दे, हे जे दस्तावेज आहेत ते तुम्हाला प्रॉपर सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये म्हणजेच सब रजिस्ट्रार साहेबांकडून दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रेशन करून घेणं, नोंदणीकृत करून घेणं अनिवार्य आहे. हे मी सांगत नाहीये, तर हा इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्टचा सेक्शन 17 सांगत आहे. मग मी हे व्हिडिओच्या सुरुवातीला एवढ्यासाठी सांगतो कारण की बऱ्याचशा लोकांचा असा गैरसमज असतो की खरेदी खत असू दे, विक्री आपलं हक्क सोडपत्र असू दे किंवा बक्षीसपत्र असू दे, हे नोटरी केलं तर चालतं 500 रुपयाच्या स्टॅम्पवर. असा गोड गैरसमज बऱ्याचशा लोकांचा असतो. त्यामुळे मी कायद्याला अनुसरूनच तुम्हाला ही गोष्ट सांगितली की मालमत्ता ट्रान्सफर करण्याचे हे जे 5 दस्तावेज आहेत, त्याचा व्हिडिओ मी रिसेंटलीच अपलोड केला, तुम्ही चेकआउट करू शकता. तर मालमत्ता ट्रान्सफर करण्यासाठी, मालकी हक्क ट्रान्सफर करण्यासाठी जे दस्तावेज आहेत ते दस्तावेज सेक्शन 17 नुसार रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. त्यामुळे इथून पुढे भविष्यात कोणतीही व्यक्ती जर तुम्हाला अशी सल्ला दिली की तुमचा जो काही दस्त आहे तो कृपया नोटरी करून घ्या, खर्च वाचवा, कशाला पैसे खर्च करताय, 500 रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरी करून घ्या, असा जर कोणी सल्ला दिला तर त्याला कायद्यासकट हा उपदेश द्या की सेक्शन 17 मध्ये असं सांगितलेलं आहे आणि आम्ही
ते प्रॉपर सब रजिस्टर ऑफिस मधून नोंदणी करूनच घेऊ. त्यावेळेसच त्या दस्ताला व्हॅलिडिटी येते, त्यावेळेसच तो दस्त व्हॅलिड ठरला जातो. त्यामुळे जर भविष्यात तुम्हाला कोण असा सल्ला दिला किंवा कोण असं काहीतरी करायला जात असेल, म्हणजेच नोटरी वगैरे असे दस्तावेज जर नोटरीवर करत असेल, तर त्यांना हा सल्ला द्या, कायद्याला अनुसरून द्या, सेक्शन 17चा उल्लेख करा. आणि मी आता नुकतंच सांगितलं की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या सेक्शन 53A मध्ये ऍग्रीमेंट टू सेल याचा उल्लेख आहे. तर ऍग्रीमेंट टू सेल काय असतं ह्याचा पण थोडासा आढावा घेऊ. ऍग्रीमेंट टू सेल म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही खरेदी दस्त करत असता, त्या खरेदी दस्त असू दे किंवा खरेदी खत आहे, त्याच्या अगोदरची स्टेप म्हणजे ऍग्रीमेंट टू सेल. ऍग्रीमेंट टू सेल म्हणजे काय, जर तुम्ही भविष्यात एखादी मालमत्ता खरेदी खत करून घेणार असाल, तर ते तुम्ही ऍग्रीमेंट टू सेल मध्ये त्याचा उल्लेख करता की अमुक अमुक जी मालमत्ता आहे ती आम्ही भविष्यात खरेदी खत करून घेणार आहोत. मग त्या ऍग्रीमेंट टू सेल मध्ये बऱ्याच लोकांच्या काही अटी असतात. म्हणजे काय होतं, बरेचदा ज्यावेळेस तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करून घेत असता, त्यावेळेस सुरुवातीलाच तुमची पैशाची म्हणजे त्यावेळेस पैशाची अरेंजमेंट नसते, भविष्यात तुम्ही पैसे गोळा करून ती मालमत्ता खरेदी करून घेणार असता. तर अशा वेळेस सुद्धा लोक ऍग्रीमेंट टू सेल करून ठेवतात. ह्याच्याने काय होते, शुअरिटी होते की भविष्यात तर ती तुम्ही मालमत्ता विकत घेणार आहात, पण आता तुम्ही ऍग्रीमेंट टू सेल करून ठेवता आणि भविष्यात ती मालमत्ता विकत घेता, खरेदी खत करून घेता. हे ऍग्रीमेंट टू सेल हे पूर्णपणे कायद्याने व्हॅलिड आहे. सेक्शन 53A मध्ये याचा उल्लेख आहे. ऍग्रीमेंट टू सेलचा ड्राफ्ट कसा असतो, तर सुरुवातीला वर येतं खरेदीपूर्व करारपत्र, त्याच्यामध्ये पार्टीची नावं येतात. एक जो विक्री करणार आहे तो विक्रीदार, खाली खरेदीदार यांची नावं येतात. त्याच्यानंतर तुमच्या मिळकतीचं वर्णन येतं. ज्यावेळेस तुमचं नाव येणार आहे तिथं त्या नावाच्या खाली तुमचं वय वर्ष, तुमचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर, ह्या सगळ्या डिटेल्स सुद्धा तिथे येतात. त्यासोबत तुमच्या मिळकतीचे वर्णन, आणि इन केस तुमची जर एखादी अट असेल तर ती अट तुम्ही ऍग्रीमेंट टू सेल मध्ये नमूद करू शकता. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की एखादी अट ऍग्रीमेंट मध्ये टाकणं म्हणजे ह्यालाच कंडिशनल ऍग्रीमेंट म्हणतात, आणि कंडिशनल ऍग्रीमेंट हे कायद्याने व्हॅलिड आहे. बऱ्याच लोकांची अशी शंका असते, जर आपण ऍग्रीमेंट मध्ये एखादी कंडिशन टाकली तर तो ऍग्रीमेंट हा व्हॅलिड ठरत नाही, असं बऱ्याच लोकांना वाटत असतं. तर तसं नाहीये. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये सांगितलं की कंडिशनल ऍग्रीमेंट हे पूर्णपणे व्हॅलिड आहे, फक्त ती कंडिशन ही व्यवस्थित पाहिजे, म्हणजे त्या कंडिशनला काहीतरी हातपाय पाहिजेत. इन द सेन्स, जर समजा मी ऍग्रीमेंट टू सेल मध्ये असं टाकलं की भविष्यात जर पाऊस पडला तर मी तुझ्याकडून जागा खरेदी करून घेईन, भविष्यात जर भारत वर्ल्ड कप जिंकलं तरच मी तुझ्याकडून जागा खरेदी करून घेईन, भविष्यात जर सोन्याचे दर कमी झाले तरच मी तुझ्याकडून जागा खरेदी करून घेईन, हे असे कंडिशन आहेत ज्याला हातपाय नाही आहेत, म्हणजे ह्याला काही अर्थ नाहीये. हे सगळे कंडिशन जे आहेत ते इनव्हॅलिड आहेत, कारण की भविष्यात एखादी गोष्ट घडेल की नाही घडेल ही कंडिशन टाकून खरेदी खत करणं किंवा ऍग्रीमेंट टू सेल करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. ती जी कंडिशन आहे ती व्हॅलिड पाहिजे, त्या कंडिशनला काहीतरी अर्थ पाहिजे. म्हणजे जर समजा मी अशी कंडिशन टाकली की जर भविष्यात एनए ऑर्डर झाली या जागेची तरच मी मालमत्ता विकत घेईन, अशा ज्या प्रॉपर कंडिशन असतात त्या कंडिशन तुम्ही ऍग्रीमेंट टू सेल मध्ये टाकू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचा ऍग्रीमेंट टू सेल होतो. पण आता अजून एक शंका अशी आहे की ऍग्रीमेंट टू सेल जो आहे तो तुम्ही सब रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे की नोटरी केली तर चालते. तर ह्याचं उत्तर असं आहे की ऍग्रीमेंट टू सेल म्हणजे साठेखत जो आहे तो तुम्हाला सब रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदणीकृत करून घेणं गरजेचं आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, सेक्शन 17 नुसार जो कोणताही दस्तावेज असेल मालमत्ता ट्रान्सफर करण्यासाठीचा, तो प्रॉपर दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत करून घेणं कायद्यानुसार अनिवार्य आहे. त्यामुळे भले ते साठेखत असू दे, म्हणजेच ऍग्रीमेंट टू सेल असू दे, ते सुद्धा तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत करून घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच्या संदर्भात अजून एक बऱ्याच लोकांची शंका अशी असते की जर समजा आम्ही एखादा ऍग्रीमेंट टू सेल केलं, ऍग्रीमेंट टू सेल करताना दुय्यम निबंधक कार्यालयात आम्ही स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस ते सगळा खर्च केला, आणि इन केस भविष्यात जर आमचा ऍग्रीमेंट टू सेल म्हणजे भविष्यात आम्हाला व्यवहार रद्द करायचा आहे, तर अशा केसमध्ये काय? तर याचं उत्तर असं आहे, जर समजा तुम्ही एखादा ऍग्रीमेंट टू सेल करून घेतलेला आहे, तो दुय्यम निबंधक कार्यालयात तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आणि जर भविष्यात तुमचा व्यवहार रद्द झाला तर अशा केसमध्ये तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज देऊन तुमचे पैसे आहेत ते तुम्हाला रिफंड होतात. त्यामुळे तुमचे पैसे वाया जाणार नाहीत. अशा केसमध्ये तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज देऊन तुमचे ऍग्रीमेंट टू सेलचे जे काही रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे असतील ते तुम्हाला रिफंड होतील. आणि अजून एक डाऊट असा असतो की जर समजा आम्ही ऍग्रीमेंट टू सेल करण्याच्या वेळेस स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे ते सगळे पे केले तर पुन्हा खरेदी खत करताना आम्हाला ते भरावे लागतात का? तर याचं उत्तर आहे नाही. एकदा तुम्ही ऍग्रीमेंट टू सेल करताना जर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे भरले असतील तर खरेदी खत करायच्या वेळेस तुम्हाला ते भरण्याची काहीही गरज नाहीये.
तर हा होता आपला इंट्रो पार्ट. इंट्रो पार्टमध्ये आपण बघितलं खरेदी खत म्हणजे काय असतं, कोणत्या 2 कायद्याला अनुसरून तुम्हाला खरेदी खत करावं लागतं. तो आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आणि रजिस्ट्रेशन ऍक्ट. आणि त्याच्यानंतर ॲग्रीमेंट टू सेल काय असतं हे सुद्धा आपण बघितलं. आता वळूयात पुढच्या टप्प्याकडे. तो असा आहे की सर्च. सर्च म्हणजे काय, तर आता हा इंट्रो पार्ट होता. इथून पुढचे जे असणार आहेत स्टेप्स, त्याच्यामध्ये आपण खरेदी खताला सामोरे जाताना तुम्हाला कोणत्या पायऱ्या असतील, म्हणजे कोणत्या स्टेप्स असतील, कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, कोणती प्रोसिजर असेल, ते सगळं बघूया. तर ह्याच्यामधला आहे तो दुसरा पार्ट आहे, तो आहे दुसरी स्टेप आहे, ती आहे सर्च. ज्यावेळेस एखादी तुम्ही जागा खरेदी करत असता, त्यावेळेस त्या जागेचा सर्च रिपोर्ट घेणं, वकिलांकडून सर्च रिपोर्ट घेणं हे खूप अनिवार्य आहे, हे खूप गरजेचं आहे. सर्च रिपोर्ट म्हणजे काय, सर्च रिपोर्ट म्हणजे त्या जागेचा पूर्णपणे पोस्टमॉर्टम. पोस्टमॉर्टम म्हणजे काय, ज्यावेळेस एखादी बॉडीचं पोस्टमॉर्टम होतं, त्यावेळेस त्या बॉडीच्या आत काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टी, इंटरनल गोष्टी आपल्याला समजतात. तसंच एखाद्या जमिनीचा किंवा एखाद्या मालमत्तेचा सर्च रिपोर्ट म्हणजे त्या मालमत्तेचं पोस्टमॉर्टम. त्या मालमत्तेमध्ये आतापर्यंत कोणते व्यवहार झालेले आहेत, त्या मालमत्तेसंदर्भात ज्या काही गोष्टी असतील, जे काही डिटेल असतील, सगळ्या इंटरनल गोष्टी तुम्हाला त्या सर्च रिपोर्टमध्ये समजतात. त्यामुळे कोणतीही मालमत्ता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल विकत घेण्यासाठी, तर पहिली गोष्ट तुम्हाला हे करायचं की त्याचा सर्च रिपोर्ट काढून घ्यायचा आहे. सर्च रिपोर्ट काढून घेणं का गरजेचं आहे, जर समजा ती मालमत्ता लिटिगेशन मध्ये असेल किंवा त्या मालमत्तेवर एखादा वाद चालू असेल किंवा एखादा बोजा किंवा इन केस काही त्रुटी असतील, आणि जर तुम्ही ती मालमत्ता विकत घेतला आणि भविष्यात त्या मालमत्तेसंदर्भात जर कोर्टात वाद निर्माण झाला, तर विनाकारण तुमचा खोळंबा होतो. त्यामुळे कृपया सर्च रिपोर्ट काढून घ्या. सर्च रिपोर्ट साठी खर्च किती येतो, तर साधारण सर्च रिपोर्टसाठी 2,500 ते 3,000 पर्यंत खर्च होतो. आता हे सुद्धा डिपेंड करते की सर्च किती वर्षाचा तुम्ही काढताय, किती डीप मध्ये सर्च करताय, ह्याच्यानुसार सुद्धा ते मॅटर करतं. जर तुमचा सर्च अगदी डीप असेल, 30 वर्षापर्यंतचा किंवा त्याच्या अगोदरचा, तर साधारण 5,000 पर्यंत खर्च येतो. आणि जर अगदी रिसेंटचा सर्च असेल 5 ते 10 वर्षामागचा वगैरे, तर 2,500 ते 3,000 पर्यंत तुम्हाला सर्च रिपोर्ट काढून मिळेल. सर्च रिपोर्ट काढून घेतल्यानंतर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सर्च रिपोर्ट काढाल त्यावेळेस तुम्हाला त्या जागेमध्ये आतापर्यंत काय व्यवहार झालेत, मग पार्टिशन डीड झालं असेल, गिफ्ट डीड झाले असेल, जे काही व्यवहार असतील, कोणता एखाद्या बँकेचा बोजा चढला असेल, ज्या काही गोष्टी असतील त्या सर्च रिपोर्टमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जातील. त्यामुळे कृपया सर्च रिपोर्टला निग्लेक्ट करू नका, दुर्लक्ष करू नका सर्च रिपोर्टकडे. थोडा खर्च होईल, पण सर्च रिपोर्ट काढून घ्या, कारण की भविष्यात येणाऱ्या लायबिलिटीपासून, येणाऱ्या जबाबदारीपासून जर वाचायचं असेल, कोर्ट कचेरीपासून लांब राहायचं असेल, तर सर्च रिपोर्ट हे तुम्हाला जागा खरेदी करताना काढणं गरजेचं आहे. आता सर्च रिपोर्ट झाला, त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे ड्राफ्टिंग. इन केस असं आपण समजू की तुमचा सर्च रिपोर्ट झालेला आहे आणि सर्च मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत आणि तुम्हाला ती जागा विकत घ्यायची आहे, तुम्ही त्या जागेमध्ये इंटरेस्टेड आहात, तर त्याच्यानंतर पुढची पायरी येते, ती आहे ड्राफ्टिंग. तुम्हाला तज्ञ वकिलांकडून ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे. या ड्राफ्टिंग मध्ये काय येणार आहे, तर जसं मी ऍग्रीमेंट टू सेल मध्ये नमूद केलेलं आहे तसंच त्याच गोष्टी येणार आहेत. त्याच्यामध्ये खरेदीदाराचं नाव, त्याचा ऍड्रेस, त्याच्या डिटेल्स म्हणजेच फोन नंबर, आधार कार्ड नंबर, त्याचं ऑक्युपेशन, तसेच सेम विक्रीदाराचं, त्याच्यानंतर तुमच्या मिळकतीचं वर्णन, त्याचसोबत तुमच्या ज्या काही अटी असतील, म्हणजे ताबा कधी ट्रान्सफर करणार आहात, किती पैशांमध्ये तुमचा व्यवहार ठरलेला आहे, ती जी काही रक्कम असेल व्यवहाराची, ती चेकने देणार, कॅशने देणार किंवा ऑनलाईन पेमेंटने, ह्या सर्व अटी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असतात. तर ह्या सगळ्यांचा ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टी नमूद करून एक ड्राफ्ट प्रॉपर तुम्ही तयार करून घ्यायचा आहे. आणि तो ड्राफ्ट एकदा तज्ञ वकिलांना दाखवून घ्यायचा आहे. तुम्ही सुद्धा तो ड्राफ्ट वाचायचा आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत का, त्याच्यामध्ये कोणती ऍडिशन करायची आहे का, ह्या सर्व गोष्टी बघून घ्यायच्या आहेत. अर्थात हा जो ड्राफ्ट असतो खरेदी खताचा किंवा कोणत्या अन्य दस्ताचा, तो तुम्ही कस्टमाइज करू शकता. त्याच्यामध्ये असं काही नाही की एक प्रॉपर ड्राफ्ट तयार असतो, कायद्याने कसं ड्राफ्ट दिलेला आहे तोच ड्राफ्ट वापरायचा आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणता ड्राफ्ट वापरला तर तुमचा खरेदी दस्त रद्द होतो, असं काही नाहीये. बेसिक तुम्हाला डिटेल्स त्या ड्राफ्टमध्ये ऍड करायच्या आहेत, पण तुम्ही कस्टमाइज करू शकता. तुमच्या काही अटी असतील, तुम्हाला आणखीन काही गोष्टी ऍड करायच्या असतील, तर त्या तुम्ही खरेदी दस्ताच्या ड्राफ्टमध्ये ऍड करू शकता. आता ड्राफ्ट नंतर पुढची प्रोसिजर आहे, ती आहे डॉक्युमेंटची. डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात, जर तुम्ही विक्रीदार असाल तर तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो, त्याच सोबत तुमचं ओरिजिनल 7/12. आता हा जो 7/12 आहे तो डिजिटली साईन सुद्धा चालतो. डिजिटल साईन 7/12 तुम्ही प्रिंट काढून तो सुद्धा जोडू शकता. फेरफार असेल तर फेरफार, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला डॉक्युमेंट्स म्हणून लागतील. जर तुम्ही खरेदीदार असाल
तर आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो, त्याचसोबत तिथं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात त्यावेळेस तिथं तुम्हाला 2 साक्षीदारांची आवश्यकता असणार आहे. तर त्या साक्षीदारांचे सुद्धा आधार कार्ड, पॅन कार्ड नाही लागत, पण आधार कार्ड आणि 2 पासपोर्ट साईज फोटो असणं गरजेचं आहे. आता डॉक्युमेंट्स नंतर पुढची स्टेप आहे ती आहे रजिस्ट्रेशनची. आता ज्यावेळेस तुम्ही हे खरेदी खत आपला रजिस्टर करत असता त्यावेळेस माझा तर सल्ला असा आहे की महाराष्ट्रातील कोणतेही दुय्यम निबंधक कार्यालय असू दे, त्या प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बाहेर गाळे असतात, तिथं एजंट बसलेले असतात. ते एजंट तुम्हाला दस्ताची कामं करून देतात. तर एकदा म्हणजे माझं तर म्हणणं असंच आहे की तुम्ही त्या एजंट्स कडून तो दस्त करून घ्यावा, कारण की एजंट्स लोकांना एक्सपिरियन्स असतो, एजंट्स लोकांना त्या गोष्टीचं नॉलेज असतं, ते रोजच्या बेसिसवर, डेली बेसिसवर बरेचसे दस्त करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून करून घेतला तर साधारण त्यांचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल, पण काम व्यवस्थित ते करून देतात. त्यामुळे त्या एजंट्स कडून तुम्ही दस्त करून घेऊ शकता. कारण की डॉक्युमेंट्स वगैरे जे काय लागतात त्याच्यासाठी, रजिस्ट्रेशनसाठी जी काही स्टॅम्प ड्युटी, डाटा एंट्री, चलन, टोकन वगैरे या सर्व गोष्टी ते तुम्हाला एजंट व्यवस्थित करून देतात. तर तुम्ही एजंट कडून तुमचं तुम्ही करू शकता, असं काही नाहीये, तुम्ही केलं तरी काय अडचण नाहीये. पण सल्ला असा आहे की एखाद्या एजंट कडून थोडे पैसे का जाईना पण त्यांच्याकडून करून घ्या, कारण की त्यांना प्रॉपर डिटेल्स माहित असतात, त्यामुळे ते तुम्हाला गाईड करतात. तर आता आपण रजिस्ट्रेशन प्रोसिजर काय असते बघू. ज्यावेळेस तुमचा दस्तावेज म्हणजे ड्राफ्टिंग वगैरे तयार होतं त्यावेळेस त्याच्यानंतर तुम्हाला पहिली तर गोष्ट स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. स्टॅम्प ड्युटी किती लागते, तर स्टॅम्प ड्युटी ही 5% लागते. 5% हे तुमच्या जागेच्या रेडी रेकरोनर रेटनुसार जे व्हॅल्युएशन असतं त्याच्या 5% ही स्टॅम्प ड्युटी लागत असते. जर समजा तुमच्या जागेचं व्हॅल्युएशन हे 1 लाख असेल तर 1 लाखाच्या 5% म्हणजेच 5,000 रुपये स्टॅम्प ड्युटी लागणार आहे. त्याच्यानंतर 1% रजिस्ट्रेशन चार्जेस लागणार आहेत, आणि म्हणजे टोटल 5 आणि 1 असे 6,000 तुमचे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस मध्ये गेले. त्यासोबत तुम्हाला टोकन घेणं, डाटा एंट्री, पेजिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या एजंट्स मार्फत करून घ्यायचं आहे. त्यांच्याकडे पीसी असतो, लॅपटॉप असतो, ते तुम्हाला तिथं करून देतील. आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला टोकन घ्यायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात त्या कार्यालयात त्या दिवशीचं तुम्हाला टोकन घ्यायचं आहे. टोकन घेतल्यानंतर तुम्ही कार्यालयात आत जायचं. त्याच्यानंतर तुम्हाला एक दस्त नंबर मिळेल. तुमच्या त्या ड्राफ्ट जो तुमचा तयार असतो त्या ड्राफ्टला तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यासोबत तुमचे जे 7/12 उतारे असतील वगैरे हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ते एजंट सांगतील, पण तरी सुद्धा मी तुम्हाला गाईड करतो. तर ते सगळे तुम्हाला तिथं जोडायचे आहेत आणि हे सगळे कलर प्रिंट जोडायचे आहेत. ह्याची एकदा दखल घ्या तुम्ही की सर्व जे डॉक्युमेंट्स तुम्ही जोडणार आहात, आधार कार्ड, पॅन कार्ड, झेरॉक्स वगैरे, ते सगळे कलर प्रिंट, 7/12 तर काय डिजिटली साईनच जोडावं लागणार आहे. तर हे सगळे कलर प्रिंट जोडायचे आहेत. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कार्यालयात आज जाणार आहात त्याच्यानंतर पहिला तुम्हाला एक दस्त नंबर मिळेल. त्याच्यानंतर कार्यालयीन जो एखादा कर्मचारी असतो तो तुमचा गठ्ठा जो आहे, तुमचा जो बंच आहे ड्राफ्टिंगचा आणि त्याला जे तुम्ही डॉक्युमेंट जोडलेत ते घेऊन तो दुय्यम निबंधक साहेबांकडे जाईल. दुय्यम निबंधक साहेब ते सर्व बघून घेतील आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला आत केबिन मध्ये बोलवलं जाईल. त्यांच्या केबिन मध्ये गेल्यानंतर ते तुम्हाला नॉमिनल दस्ता संदर्भात किंवा त्या खरेदी खता संदर्भात प्रश्न विचारतील की का खरेदी खत करत आहात, म्हणजे अटी काय आहेत आणि किती पैशांमध्ये तुमचा व्यवहार झालेला आहे, या सर्व गोष्टी नॉमिनल असतात त्या विचारून घेतात. त्याच्यानंतर तुम्हाला केबिन मधून बाहेर यावं लागतं. त्याच्यानंतर जे दुय्यम निबंधक साहेब आहेत ते व्हेरिफिकेशन एकदा करून घेतात त्या दस्ताचं, जे काही डॉक्युमेंट्स असतील त्याचं. आणि त्याच्यानंतर त्या केबिनच्या म्हणजे जिथं दुय्यम निबंधक साहेब असतात तिथे लागूनच एक सेक्शन असतं. त्या सेक्शन मध्ये फोटो वगैरे तुमचे काढले जातात. तिथं तुम्ही म्हणजे खरेदीदार, विक्रीदार यांचे फोटो, त्यासोबत तुमचे थंब इम्प्रेशन घेतले जातात आधार व्हेरिफिकेशन साठी. आणि तसेच जे तुमच्यासोबत 2 साक्षीदार आलेले आहेत त्यांचे सुद्धा फोटो, त्यांचे थंब हे सगळं घेतलं जातं. आणि त्याच्यानंतर जो रेकॉर्ड एक असतो त्या कार्यालयाचा, त्या रेकॉर्डवर म्हणजे डायरी असते, त्या डायरीवर तुम्हाला तुमचा दस्त नंबर, तुमचा कोणता दस्त झालाय हे सगळं लिहून तिथं सही करावी लागते. आणि एवढं सगळं झाल्यावर तुमची कामगिरी संपते आणि कार्यालयीन जे कर्मचारी आहेत त्यांची कामगिरी चालू होते. ते सगळं दस्ताचं काम करून तुम्हाला साधारण त्याच दिवशी किंवा पुढच्या दिवशी किंवा 2 दिवसात तुम्हाला तो दस्त मिळून जातो. आणि त्या दस्तासोबत तुम्हाला इंडेक्स 2 चा फॉर्म मिळतो. तो इंडेक्स 2 चा फॉर्म तुम्हाला जपून ठेवायचा आहे. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर
तुमची पुढची प्रक्रिया आहे ती आहे फेरफार. माझी हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की कृपया फेरफाराला दुर्लक्ष करू नका. फेरफार हा तुमच्या ह्या प्रोसिजर मधला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. बरेचसे लोक फेरफार ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना भविष्यात कोर्टाची पायरी चढावी लागते. त्यामुळे कृपया फेरफारकडे दुर्लक्ष करू नका. ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल आणि तुम्हाला इंडेक्स 2 मिळेल, त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला फेरफार करून घेणं, म्युटेशन एंट्री करून घेणं गरजेचं आहे. आता जर समजा तुम्ही ती जी मालमत्ता आहे ती गावाकडची असेल तर तुम्हाला तलाठी साहेबांकडे अर्ज द्यावा लागेल. जर ती शहरी मालमत्ता असेल तर सिटी सर्व्हे ऑफिस मध्ये फॉर्म 30 मिळतो. त्या फॉर्म 30 ला तुम्हाला इंडेक्स 2 ची प्रत जोडून तो तुम्हाला सिटी सर्व्हे ऑफिस मध्ये जमा करावा लागणार आहे. जर तुमची मालमत्ता गावाकडची असेल तर तलाठी साहेबांना एक अर्ज लिहावा लागणार आहे. त्या अर्जामध्ये सर्व गोष्टी नमूद करायची की असा असा दस्त आमचा झालेला आहे आणि कृपया फेरफार प्रक्रिया पूर्ण करून आमचं नाव 7/12 लावण्यात यावं. आणि त्या अर्जाला तो जो इंडेक्स 2 मागाशी मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला इंडेक्स 2 घ्यायचा आहे कार्यालयातून, दुय्यम निबंधक कार्यालयातून, तर तो इंडेक्स 2 त्या अर्जाला जोडून तुम्हाला तलाठी साहेबांना द्यायचा आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर तलाठी साहेब किंवा जर शहरी मालमत्ता असेल तर सिटी सर्व्हे ऑफिस मधून तुमच्या त्या 7/12 तुमचं नाव लावण्यात येईल. जर सिटी सर्व्हे ऑफिस मधून करणार असेल तर सिटी सर्व्हे उतार्यावर, शहरी मालमत्ता असेल तर सिटी सर्व्हे उतार्यावर तुमचं नाव लावण्यात येईल. आणि ज्यावेळेस तुमचं सिटी सर्व्हे उतारा असू दे किंवा 7/12 असू दे, त्याच्यावर ज्यावेळेस तुमचं नाव लागेल त्यावेळेस ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि फायनली तुमचा खरेदी खत झाला असं आपण घोषित करू शकतो. पण कृपया माझी पुन्हा एकदा तुम्हाला हीच विनंती आहे की फेरफार ह्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. फेरफार खरंच खूप महत्वाचा आहे. बरेच लोक काय करतात, खरेदी दस्त पूर्ण होतो, खरेदी खत पूर्ण होतो, पेमेंट वगैरे सगळं झालेलं असतं आणि रजिस्ट्रेशन प्रोसिजर सुद्धा होते, इंडेक्स 2 सुद्धा घेतात, पण फेरफार करत नाहीत. आणि 7/12 त्यांचं नावच लागत नाही. त्यामुळे त्यांचा मालकी हक्क त्या जमिनीवर आहे, त्या मालमत्तेवर आहे असं होतच नाही किंवा असं कन्सिडरच केलं जात नाही. आणि भविष्यात मग कोर्टात त्यांना पायरी चढावी लागते किंवा कोर्टात वाद होतात, कोर्टात दावे करावे लागतात आणि विनाकारण तिथे खर्च होतो. त्यामुळे कृपया ज्यावेळेस तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस होईल, रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही फेरफार म्हणजेच म्युटेशन एंट्री करून घ्या. गावाकडची मालमत्ता असेल तर तलाट्याकडून आणि जर शहरी मालमत्ता असेल तर सिटी सर्व्हे ऑफिस मधून. फेरफार ज्यावेळेस तुमचा पूर्ण होऊन जाईल की तुमचा दस्त खरेदी खत पूर्ण झालेला आहे आणि त्यावेळेस ज्यावेळेस तुमचं नाव लागेल त्यावेळेसच खरेदी खत संपुष्टात येईल किंवा खरेदी खताची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे सिटी सर्व्हे उतार्यावर आणि 7/12 उतार्यावर जोपर्यंत नाव येत नाही तोपर्यंत खरेदी खत पूर्ण होत नाही. आणि मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. खरेदी खत संदर्भात आपण सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही प्रॉपर पूर्णपणे शेवटपर्यंत बघितला असेल तर अन्य कोणताच व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर बघण्याची आवश्यकता नाहीये. ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत. तरीही आणखीन काही डाऊट्स असतील, काही शंका विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बिनधास्त विचारू शकता. मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.